नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहे श्री नीरा नरसिंहपूर या ठिकाणी लक्ष्मी नरसिंह दर्शनासाठी। श्री लक्ष्मी नरसिंह दैवतांची मंदिरं अनेक ठिकाणी वसलेली आहेत। त्यापैकीच एक म्हणजे हे नीरा नरसिंहपूर। हे भीमा नीरा संगमतीरी वसलेलं एक छोटंसं गाव आहे। ही भक्त शिरोमणी प्रल्हादांची तपोभूमी आहे। टेंभुर्णीपासून 13 किलोमीटर अंतरावर हे गाव वसलेलं आहे। नदी तीरावरून गावात गेल्यावर ही मंदिर परिसराची कमान म्हणजेच आपल्याला हे प्रवेशद्वार दिसतं। तिथूनच समोर गेल्यानंतर नरसिंह मंदिर आहे। मंदिर परिसर अतिशय सुंदर स्वच्छ आहे। इथे मंदिरात जाण्यासाठी उंच पायऱ्या आहेत आणि बाजूलाच नीरा नदीचा हा घाट आहे। नदीला भरपूर पाणी आलेलं आहे। नदीचा घाट सुद्धा असा भव्य मोठा आहे, सुंदर आहे। परिसर खूप सुंदर असल्यामुळे मनाला खूप प्रसन्न वाटलं। मंडळी, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता? तुम्ही कधी नरसिंहपूरला आलात का? तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। आणि हो, जर कधी आला नसाल तर नक्की दर्शनासाठी अवश्य एक वेळ भेट द्या। आता या उंच पायऱ्या चढून मंदिरात आपण प्रवेश करणार आहोत। जिथपर्यंत मोबाईल अलाउड आहे तिथपर्यंत मी तुम्हाला शूटिंग घेऊन दाखवण्याचा प्रयत्न करते। तर चला, आत गेल्यानंतर मंदिराचं हे भव्य कोरीव काम आपल्याला दिसतं। मंदिर परिसर सर्व दगडी बांधकाम आहे। त्याच्यावर बारीक असं नक्षीकाम केलेलं आहे। सभामंडप खूप मोठा आहे। मंदिरामध्ये हे काही भक्त मंडळी गीत गायन, श्लोक गायन करतात। मंदिरामध्ये नेहमीच गायन, कीर्तन, प्रवचन सेवा चालू असते। समोरच भक्त प्रल्हादाचं मंदिर आहे। मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे। आम्ही आज जाऊन नारायणाचं दर्शन घेऊन आलो। आत गाभाऱ्यामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळं मी तिथं काही शूट करू शकले नाही। आता बाहेरचा परिसर मी तुम्हाला दाखवते। हे बघा, खूप छान मूर्त्या आहेत, कोरीव काम आहे। मंदिराचा कळससुद्धा खूप सुंदर आहे। अजून मंदिरामध्ये काही बांधकाम, मंदिराचं जीर्णोद्धार सुरू आहे। मंदिरामध्ये छोटी छोटी अजून काही दत्तमूर्ती, विष्णू किंवा लक्ष्मीचं मंदिर आहे। तिथंही आम्ही जाऊन दर्शन घेतलं। मंदिरामध्ये शुभकार्य म्हणजेच लग्न, मुंज अशी कार्य होत असतात। नदीच्या परिसरामध्ये नारायण नागबळी, उत्तर कार्य यासारखे विधी केले जातात। मंदिर परिसरामध्ये अन्नदानसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत असतं। तर मंडळी, तुम्ही इथं बघू शकता, हा दत्त मंदिरातील दत्ताची मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे। लक्ष्मीचं दर्शन घेतलं। सिंहाचे मुख मानवी तनु आणि ज्याची नखे तीक्ष्णही, ज्याचे कर चार हार तुळशीचा त्याच्या आधारे मही, स्तंभातुनी प्रगटुनी प्रदोष काळी जो उंबरा आसन करी, प्रल्हादा कारणे दैत्य मर्दुनी, कैवारी हा नरहरी, कैवारी हा नरहरी। तर असं हे सुंदर मंदिर आतून असं छान सुशोभित केलेलं आहे। बघा, मी लांबूनच तुम्हाला दर्शन घडवते। तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।